नमस्कार. आत्ता आपण आहोत कोल्हापुरातील तपोवन मैदानाच्या इथं जो कोल्हापुरात 15 ऑक्टोबरला मूक मोर्चा निघणार आहे त्याची पाहणी कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशपांडे हे करत आहेत. त्याच पद्धतीनं थोड्या जागेच्या अभावामुळे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं आज पाहणी झाली. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनाच्या अंतर्गत आज तपोवन हायस्कूलचं ग्राउंड त्याची पाहणी अधिकाऱ्यांच्या सोबत केलेली आहे. एकूण या ग्राउंडची कपॅसिटी, इथली पार्किंगची व्यवस्था, कशा पद्धतीने मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचं होणार नाही आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन कसं करता येईल याची आधी प्राथमिक पाहणी केलेली आहे. साधारण सर किती लाख इथं लोक सामावू शकतात? एक्झॅक्ट अजून तर कागदावर आपण त्याची अंतरं घेऊन कॅल्क्युलेशन केलेलं नाही, परंतु पूर्वीचं जे स्थळ होतं म्हणजे गांधी मैदान त्याच्या कैक पटीने या ठिकाणी आलेले नागरिक हे सामावले जाऊ शकते. एकंदरीतच आता कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशपांडे यांनी आता पाहणी केलेली आहे. त्यांच्या मते असं आहे की जे गांधी मैदान जे मूक मोर्चाला ठेवण्यात आलं होतं तिथं जागेचा अभाव असल्यामुळं तपोवन मैदान हे त्याच्या दुपटीनं असून इथं पार्किंगचीही पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे. मूक मोर्चाच्या लोकांचा विचार करता इथं गांधी मैदानला जागेचा अभाव असल्यामुळं हे त्यांच्या पर्यायी मैदानातून करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन अमोल पाटीलसह केदार घाटगे, महान्यूज लाईव्ह, कोल्हापूर.